आहे एका मोठ्या चोराला पुन्हा एकदा धरण्यात आले। कशा प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली आहे आणि नेमकं किती लाखाचा मुद्देमाल हा चोरण्यात आला होता। 11 मे 2024 रोजी नौपाडा पोलीस स्टेशन येथे विरासत ज्वेलर्सचे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानात ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून कामाला असलेला विशाल सिंग राजपूत वय वर्ष 19 वर्षे याने त्यांचा विश्वासघात करून दुकानातील जवळपास 1807 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्याची किंमत 1,30,00,000 रुपये आहे, हे दागिने त्याने चोरी केले। त्यावरून नौपाडा पोलीस स्टेशन येथे आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 दाखल केला होता आणि या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे सपोनी भांगे हे करत होते। तर या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्यांच्या अशा निदर्शनास आलं की सदरच्या आरोपीवरती पूर्वी देखील सन 2016 रोजी LT मार्ग पोलीस स्टेशन मुंबई येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे। तर तपासादरम्यान सपोनी भांगे यांनी जवळपास 100पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासून या आरोपीचा शोध घेतलेला आहे। तर सदर आरोपी हा ठाणे शहरातून गुजरातमधून राजस्थान येथे प्रवास करत तो गेलेला होता आणि त्यांनी माउंट आबू परिसरात या आरोपीला सापळा रचून पकडलेले आहे आणि आरोपीकडून जवळपास 1745 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। त्याची किंमत सुमारे 1,26,00,000 रुपये आहे। मॅडम, मोडस कशी होती याच्या अगोदर याच्यावरती गुन्हे वगैरे काय आहे का, काय बॅकग्राऊंड आहे याचा आरोपीचा? आरोपीवर पूर्वी चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपी जो आहे तो या दुकानाचे जे मालक आहे त्यांचं अजून एक सोन्याचं दुकान आहे, तर त्या दुकानात सोन्याच्या ज्वेलर्सची तो ने-आण करत होता, तर त्या बहाण्यानेच त्याने ते सोनं चोरलेलं आहे। मॅडम, एक मूवी आहे दृश्यम, ती मूवी तिने पाहिलेली आहे। नेमकं कशा प्रकारे तो हा चोरी करायचा संपूर्ण आणि हा जो चोरलेला माल आहे तो कोणाला विकायचा होता, काय संपूर्ण आपल्या याच्यामध्ये समोर आलेलं आहे? जेव्हा आरोपींनी सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती तेव्हा त्याने शहरातून बाहेर पडताना त्याचा मोबाईल जो आहे तो विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये सोडलेला होता, जेणेकरून त्याचं लोकेशन जे आहे ते पोलिसांकडून ट्रेस होऊ नये असं त्या प्रकारे त्याने मोबाईलचा वापर केलेला आहे। तसेच आरोपी हा त्याचं सोनं जे आहे तो जैसलमेर येथे विकणार होता, त्यावरून तो त्याच्या मूळ गावी, त्याचा मूळ गाव गुजरात येथे आहे, तिथे सेटल होण्याचा त्याचा प्लॅन होता। मॅडम, हे जे आता आरोपी आहेत त्याच्यावरती काय ऑलरेडी काय गुन्हे वगैरे आहे की त्याच्यावरती, आणि आपल्या माध्यमातून जे ज्वेलरी ओनर्स आहे, ज्वेलरी शॉप आहे, त्यांना काय मेसेज असेल, कशा प्रकारे लोकांची पडताळणी करावी, काय आपल्या माध्यमातून संवाद साधावा त्यांनी? माझं सर्व ज्वेलर असोसिएशनला हेच आव्हान राहील की त्यांनी कोणत्याही कामगाराला कामावर ठेवताना त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं, जेणेकरून अशा घटना ज्या आहेत त्या भविष्यात टाळल्या जातील। धन्यवाद।